Hello student, welcome back to my YouTube channel Learn with Jidnasa. Today we see the lesson Big Data Big Insight. What is big data? There is a revolution in a lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits and name it, and everything has changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. Friend, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases, or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored, and analyzed. So, a huge amount of data is collected. Let me give you an idea of how huge the data might be. Big data can be petabyte or exabyte of data consisting of billions to trillions of record of millions of people, all from different sources. From example, web sales, customer contact center, social media, mobile data, and so on. The data available to industries and campaign in enormously increasing in value, variation, velocity, veracity, and value. Such a big data is easy to obtain but so massive that it changes the current computing technology, and hence big data analysis is used to give insight the where previously incomprehensible. Big data analytics is the complex process of examining large and varied data set or big data to uncover information such as a hidden partner, unknown correction, market trend, and customer preference. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantage. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advised by miles from their competitor. It is not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matter. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला सांगितलं आहे की व्हॉट इज बिग डाटा. तर रिव्होल्युशनसोबत, बदलत्या लाईफस्टाईलसोबत आपण जेव्हा मोबाईल हाताळत असतो, जसं आता तुम्ही अभ्यास करताना, ऑनलाईन अभ्यास करताना मोबाईल हाताळत असता, त्यामध्ये आपण बघतोच की झूम ॲप आहे, इतर कोणत्याही ॲप आहे, त्यामध्ये आपल्याला आपली माहिती टाकावं लागते आणि आपण कोणत्या पद्धतीने हाताळतो. तुमची मीटिंग कोणत्या पद्धतीची आहे, स्कूलची, कॉलेजचं तुम्ही लेक्चर अटेंड करता, कोणी आपलं ऑफिसचं काम करता, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्ती वेगवेगळ्या कामासाठी डाटाचा यूज करत असते. तर हा डाटा कोणता असते, तर तुम्ही काय यूज करता मोबाईलमध्ये. जसं तुम्ही इंस्टाग्राम यूज करता, फेसबुक यूज करता, व्हॉट्सअप यूज करता, ट्विटर यूज करता. तर तुम्ही फेसबुकवर तुम्हाला काय काय बघायला आवडते, जसं कोणाला नवीन पिक्चर किंवा हिरो हिरोईनच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहेत, स्टार लोकांच्या आयुष्यामध्ये ते बघणं आवडते. कोणाला रेसिपीज बघायला आवडतात, कोणाला स्पोर्ट्सची माहिती घ्यायला आवडतात, कोणाला आपली पर्सनल माहिती शेअर करायला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही जे सर्च करता त्या सगळ्यांचा डाटा असतो तुमच्या मोबाईलमध्ये आणि तो सगळं कंपनी सेव्ह करत असते. जसं गूगल, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये जर समजा मोबाईल ट्रॅकर टाकलं किंवा तुम्ही ट्रू कॉलर टाकलं, तर तुम्हाला तिथं जे नावं दिसत असतात ना, ते त्यांनी पर्सनल माहिती घेऊन टाकलेले नसतात. तर सिम घेतल्यावर ज्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमचं नाव कोणत्या नावाने सेव्ह केलं, तर तीच तुम्हाला दाखवत असतात. अशा पद्धतीने हे आपला डाटा सेव्ह केला जातो. आणि तुम्ही एक गोष्ट रिमार्क करा की तुम्ही मोबाईल वापरत असताना ज्या माहितीचं सर्च तुम्ही जितक्या जास्त वेळा कराल, तुम्हाला फेसबुकवर किंवा यूट्यूब म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुम्ही सर्च करताना तुम्हाला तीच ती माहिती तुमच्या डोळ्यासमोर येणार. तुम्हाला काय कोणतीही साधी गोष्ट बोलवायची असेल, समजा तुम्हाला मोबाईलच घ्यायचा आहे ऑनलाईन, तर तुम्ही मोबाईलसाठी सर्च करायला टाका. एक दिवस तुम्ही मोबाईलचं सर्च करा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक
ब्रेकमध्ये किंवा गॅपमध्ये तुम्हाला मोबाईलचीच माहिती दाखवल्या जाणार. तिसऱ्याही दिवशी तसंच तुम्ही ज्या गोष्टीचं सर्च कराल त्या गोष्टीची माहिती तुम्हाला दाखवण्यात येणार. म्हणजे जरी तुम्हाला त्यावेळेस गरज नसणार तरीसुद्धा, कारण त्या लोकांनी तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुम्ही सर्च कशासाठी करता याचा तुमचा डाटा त्यांनी अगोदर सेव्ह केलेला असते. म्हणून तुम्हाला महिन्याभराने 15 दिवसांनी कालांतराने तीच ती माहिती रिपीट बघायला मिळणार आणि त्याच गोष्टीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार, कारण तुम्ही ती सर्च केलेली असते. प्रत्येकाची आवड कशामध्ये आहे याची माहिती घेऊन तुम्हाला त्याचनुसार डाटा कंपनी वस्तूची माहिती देत असते. आणि हा जो बिग डाटा असतो तोच डाटा विविध कंपनीमध्ये मागवला जाते आणि त्याच याच्या हिशोबाने, म्हणजे कोणाला जसं यंग पिढीमध्ये, मुलींमध्ये खूप साऱ्या कॉस्मेटिक्सची आवड राहतेच, तर त्याच्यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक्ससाठी त्यांचा हायर केले जाते की यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि तोच ट्रेंड ठेवा. ह्या पद्धतीने ते लोक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करत. बघूया युजेस ऑफ बिग डाटा. लोकेशन tracking. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps making use of data with geographic positioning and radio frequency identification sensor. We get the real time data about traffic congestions on a particular route. Information if the route is closed or if it is an away route line. You can track the location of your good in interest. You can also track the condition of the good. This has immensely helped the logistic companion to reduce risk in transport, improve speed and receiving and delivery. बघा इथे काय सांगितलेलं आहे हे की तुमच्या बिग डाटाचे युजफुलनेस काय होतं, तर तुमचं लोकेशन ट्रॅक होते. बघा तुम्ही मोबाईल हाताळत असताना तुम्हाला कोणतेही ॲप किंवा काही डाउनलोड केलं की तुम्हाला अलाव करायला लावतात तुमच्या गॅलरीमधून, तुमच्या लोकेशनमधून, किंवा तुमच्या इतरही माहितीसाठी अलाव किंवा डेनी 2 ऑप्शन येतात. तर आपण अलाव केलं तर आपली माहिती त्यांना सहजासहजी जाते आणि आपला पूर्ण मोबाईल ऑपरेट करायची त्यांना परमिशन मिळते. तर इथं काय सांगितलेलं आहे, युअर GPS अँड गुगल मॅप मेक यूज बिग डाटा. म्हणजे तुमचा जो डाटा असतो तो गुगल मॅप किंवा तुमचं GPS हे त्यांच्या स्वतःकडे सेव्ह करत असतात. जॉग्राफिक पोझिशन अँड रेशो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर. वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॅफिक. डाटाची माहिती तुमची गुगल मॅपकडे ठेवलेली असते, त्यामुळे तुम्ही जेव्हा लोकेशन सर्च करता आणि तुम्ही इतर ठिकाणांची माहिती सर्च करत असता तेव्हा एक्झॅक्ट लोकेशन तुमच्या ठिकाणापासून तर तुम्हाला कुठे पोचायचं तिथपर्यंत किती अंतर येणार, कालावधी किती लागणार, हे सगळं त्यामध्ये दिसून येते. त्याचप्रकारे तुम्ही एखादी वस्तू बोलवत असता तर त्याच्यासाठी येण्यासाठी कालावधी, तुमचा एरिया, तुमचं सगळं काही ते त्याद्वारेच ठरवतात आणि त्याच पद्धतीने तुम्हाला एखादी वस्तू डिलिव्हरी करत असतात. आणि तुमच्या ह्या सगळ्या याच्यामुळे ट्रान्सपोर्ट एरिया, तुमची स्पीड, तुम्हाला इथून कुठे जायचं असेल तर त्यासाठी लागणारा वेळ, हे सगळं निश्चित करून खात्रीशीर ते लोक उपाय सांगत असतात. अंडरस्टँडिंग द वेदर पार्टनर्स. बघा देअर आर वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. पृथ्वीभोवती काय असते, सॅटेलाइट्स असते आणि ते आपल्याला हवेतील तापमान बदल सर्वांची माहिती देत असते. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि आपला ह्यूज डाटा हा त्यांच्याशी कनेक्ट केलेला असतो. दे हेल्प अस अंडरस्टँड वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. आपल्याला बघा मोबाईलमध्ये बऱ्याचदा आपल्याला आधीच सांगितलं जाते की आज पाऊस येणार आहे, वातावरण क्लाउडी आहे, ढगाळ आहे, की रेनी आहे, की पाऊस येणार आहे, की आज ऊन पडणार आहे. तर ते ग्लोबल अराउंड द ग्लोब सॅटेलाइट्समुळेच होत असते. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कम्बॅट देन कॅन बी मेड वी विल ॲडव्हान्स. बघा ह्या सगळ्या आधुनिक पद्धतीच्या मशीन्स आहेत, त्यामुळे आपल्याला वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग पिरियड, अवेलेबिलिटी ऑफ नेचर सोर्सेस लाईक वॉटर. बघा त्यामुळेच आपल्याला आपल्या
आता पाणी पडणार आहे की ऊन होणार आहे, नैसर्गिक आपत्तीची माहिती आपल्याला यामुळेच लवकर मिळाली जाते. आता बघा, गोव्याच्या कोकणच्या किनारपट्टीवर तिकडे तुफान आलं, तर त्याची माहिती सरकारला आधीच मिळाली. त्यामुळे त्यांनी ते आधीच खाली करायला लावलं आणि बरंचसं नुकसान व्हायचं, जीवितहानी व्हायची, ती वाचली. मासेमारांना आधीच सतर्क करण्यात आलं होतं. एवढ्यातलीच घटना आहे 15 ते 1 महिन्याआधीची. तर त्यांना आधीच सांगितलं. हे सगळं कशामुळे होते, तर ग्लोब सॅटेलाईट्समुळे. एखादं वादळ येणार असेल तर त्याची कल्पना आपल्याला आधीच मिळून जाते आणि त्याचा फायदा ह्या अशा पद्धतीने सरकारला आणि सगळ्या लोकांना होत असते, ज्यामुळे आपण आपलं आर्थिक मालमत्ता आणि जीवितहानी रोखण्यासाठी करू शकतो. तर आपण बिग डाटा बिग इनसाईट्सचा पुढील पार्ट, नेक्स्ट पेजवरचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. तोपर्यंत बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.